आज महाशिवरात्रीनिमित्त ठाण्यातील कोपरी विभागात असलेल्या धनेश्वर महादेव मंदिराला भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती। दर्शनासाठी लोकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। शिवरात्रीच्या निमित्ताने मंदिराची सुंदर फुलांनी सजावट देखील करण्यात आली होती। या मंदिराच्या पावित्र्याबद्दल त्याबरोबरच याची स्थापना कधी झाली याबद्दल जाणून घेतलं आहे आमच्या प्रतिनिधी यशस्विनी थोरात यांनी। आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना वित्तम बातमीच्या परिवारातर्फे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी आले आहे ठाण्यामधील धनेश्वर महादेव मंदिराला दर्शन घेण्यासाठी। तर आपण या मंदिराबद्दल जाणून घेऊया, या मंदिराची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर या मंदिराची स्थापना कशी झाली, कधी झाली आणि आज शिवरात्रीच्या दरम्यान काय काय प्रोग्राम किंवा काय काय नियोजन केलेलं आहे, कोणत्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे हे जाणून घेऊयात सरांकडून। नमस्कार। सर्वप्रथम हा महादेवाचा धनेश्वर महादेव मंदिर गेल्या 52 वर्षांनी या ठिकाणी आम्ही स्थापन केलेला आहे आणि अनेक भाविकांच्या सहकार्याने हा पवित्र कार्यक्रम महाशिवरात्री निमित्ताने गेल्या 23 वर्षांनी आम्ही त्रियोदनी अखंड हरिनाम स्मरण कार्यक्रमाचा सद्गुरू चरणी हा कार्यक्रम इथे सप्ताह म्हणून आम्ही सुरू केलेला आहे आणि 3 दिवसाचा इथे सगळे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवचन, नाना प्रकारचे प्रवक्ते, महाराष्ट्रातले प्रख्यात वारकरी संप्रदायाचे सोलापूर, पंढरपूर, आळंदी, बार्शी तालुका, पुणे, कोल्हापूर इथून सगळे प्रवक्ते, प्रवचनकार, प्रख्यात प्रवचनकार, कीर्तनकार येतात आणि त्यांचा ज्ञानाचा प्रकाश आपल्या सर्व भाविकांना मिळतो। तसेच 3 दिवस आपला हा सतत कार्यक्रम असून तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्या महाप्रसाद असतो, भंडारा असतो। 2-1 हजार लोक इथे दरवर्षी प्रसाद जेवतात। संध्याकाळी पालखीचं आयोजन असतो, पालखी मिरवणूक असते, आपली दिंडी, त्यानंतर संध्याकाळी मग शेवटचा काल्याचं कीर्तन, प्रसाद वाटप आणि गेल्या अनेक वर्षांनी सर्व शिवभक्तांचं सहकार्य आणि मोठ्या प्रमाणात योगदान असतो या मंदिरामध्ये। या महादेवाची कृपा सर्व भाविकांवरती गेल्या अनेक वर्षापासून आहे। जो कोणी भक्तगण श्रद्धे भावनेने या मंदिरावर येतो, आपली संकल्पना, आपला दुःख संकट त्रास एक प्रार्थना स्वरूपात महादेव चरणी करतो, महादेव त्यांच्या सर्व दुःख दूर करतो। 100% असे अनेक खूप लांबून येणारे अनोळखी व्यक्ती या मंदिरावर येऊन त्यांचा जो विश्वास आणि महादेवाप्रती जी श्रद्धा भावना आहे त्यांच्या व्याख्याने आम्हाला ते अनुभवलेलं आहे आणि खूप जुना मंदिर आहे, खूप सत्व आहे आपल्या या महादेव मंदिराचा। अनेक मोठे मोठे प्रख्यात राजनेते, आपल्या ठाणे जिल्ह्यातले, ठाणे शहरातले खासदार असो, महापौर असो, नाना प्रकारचे पक्षाचे पुढारी माणसं, सगळे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक, विधान परिषदेचे आमदार, विधानसभेचे आमदार, खासदार, महापौर, उपमहापौर आणि आदरणीय आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले खासदार साहेब आदरणीय श्री नरेशजी मस्के साहेब, आदरणीय विधान परिषदेचे आमदार आपले रवींद्र फाटक साहेब, आमचे सर्व नगरसेवक, सर्व पक्षाचे, त्यांचाही योगदान सहकार्य या पवित्र कार्यक्रमास असतो। सर्वांचा मोलाचा वाटा आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी, सर्व भाविकांचा, सर्व श्रद्धाळू आणि सर्व लोकांचा। माझी सर्व भाविकांना विनंती आहे, असंच आपल्या सर्वांचा दर्शनाच्या निमित्ताने दर सोमवारी किंवा महाशिवरात्री निमित्ताने सर्वांनी या मंदिरावर जास्तीत जास्त लोक यावे, दर्शन घ्यावे, आपली मनोकामना सकळ पूर्ण व्हावी हीच प्रार्थना महादेव चरणी मी करतो। हर हर महादेव। धन्यवाद सर, आम्हाला माहिती दिल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धी खेडेकर सह मी यशस्विनी थोरात, वित्तम बातमी।